नमस्कार, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम घटक चाचणीचे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण। आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वीचे गणित भाग 1 चे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि उत्तर कशी लिहायची, काय त्याच्यात नेमकं लिहावं लागतं। चला तर सुरुवात करू आपण। काय आहे पहिला प्रश्न पहिला अ, खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा। घटक चाचणीसाठी 2 असतात योग्य पर्याय आणि 6माही किंवा वार्षिकसाठी किती प्रश्न असतात? 4 प्रश्न असतात। ते कंपल्सरी योग्य पर्याय निवडायचे असतात। पहिला काय दिलेला पी बरोबर महिरपी कौशात 1 2 ते 10 हा कोणत्या प्रकारचा संच आहे? ए आहे रिक्त संच, बी आहे अनंत संच, सी आहे शांत संच आणि डी आहे यापैकी नाही। तर बघा काय 1 2 3 ते 10 पर्यंत रिक्त संच। पहिला ऑप्शन काय दिलेला आहे? रिक्त संच। रिक्त संच म्हणजे रिक्त संचाची व्याख्या आपण बघितलेली आहे। रिक्त संच म्हणजे ज्या संचात एकही घटक नसतो त्याला आपण काय म्हणतो? रिक्त संच। पण इथे ते घटक दिलेले आहेत म्हणून याला आपल्याला रिक्त संच म्हणता येणार नाही। तसंच अनंत संच। अनंत संचाची पण आपण व्याख्या काय बघितली आहे ना, संचात घटकांची संख्या अमर्याद असते आणि आपल्याला काय मोजता येत नाही, त्या संचाला आपण काय म्हणतो? अनंत संच। इथे तर घटक आहेत आणि हे आपल्याला काय मोजता येतील 1 2 ते 10 पर्यंत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पर्यंत, म्हणजेच अनंत संच सुद्धा सांगता येणार नाही। तिसरं कोणतं दिलेलं आहे? शांत संच। शांत संच म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या कशी असते? मर्यादित असते आणि काय करता येते? मोजता येते। येते का मोजता? मोजता येईल आपल्याला। आपण जर प्रत्येक घटक लिहिले तर आपल्याला मोजता येतील किती घटक आहेत? 10 घटक आहेत आणि कुठेतरी जाऊन थांबलेला आहे, म्हणजेच तो काय असतो? शांत संच। म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? शांत संच। आणि लिहायचं आणि डी काय आहे? यापैकी नाही। आपल्याला सापडलं कोणतं आहे? संच पी हा कोणत्या प्रकारचा संच आहे? शांत संच आहे। लिहायचं कसं असतं? फक्त प्रश्न क्रमांक टाकायचा असतो। काय प्रश्न 1 कसा लिहायचा असतो? प्रश्न पहिला अ मधला पहिला क्रमांकाचं उत्तर काय लिहाल? कोणतं आपलं उत्तर आहे? सी उत्तर आहे। सी टाकायचं आणि काय लिहायचं? शांत संच। हे आपले काय आहे? उत्तर आहे। तुमचं फक्त किती उत्तर आलं पाहिजे? फक्त प्रश्न क्रमांक पहिला अ काय आहे? क्रमांक लिहायचा 1 आणि त्याचं उत्तर काय आहे? फक्त सी। सी लिहायचं आणि त्याचं काय उत्तर आहे? शांत संच। इतकंच लिहायचं असतं। त्याच्या व्यतिरिक्त हे प्रश्न वगैरे लिहायची गरज नसते। प्रश्न दुसरा म्हणजे जिथे काय लिहिणार मी? 2 लिहिणार। दुसऱ्याचं मी उत्तर लिहितोय किंवा उकल लिहा, काही फरक पडत नाही। खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? अपरिमेय संख्या कोणती आहे? ही कशी आहे? खंडित आहे, खंडित आवर्ती आहे। त्याला आपण अपरिमेय संख्या म्हणत नाही। इथे पण काय? त्याला पण आपण अपरिमेय संख्या म्हणत नाही। इथे पण तेच आहे। काय 0.2 7 4 6 ही पण कशी आहे? अखंड आवर्ती। पण जो डी ऑप्शन आहे तो काय? खंडितही नाही आणि अखंड आवृत्ती सुद्धा। ऑप्शन डी हा काय आहे? खंडित रूप सुद्धा नाही आणि अखंड आवर्ती रूप सुद्धा नाही। म्हणून आपलं उत्तर कोणतं असणार आहे? डी हे उत्तर आपलं काय आहे? प्रश्न क्रमांक 2चं उत्तर बरोबर कोणतं आहे? डी। ते कसे लिहिणार? डी लिहायचा आणि उत्तर काय आहे? 0.10 1 0 0 1 0 0 0 आणि हे काय झालं तुमचं उत्तर? हे लिहायची गरज नसते। फक्त काय? प्रश्न क्रमांक 2 आणि डी काय आहे? इतकंच लिहायचं। बाकी याच्यात काही लिहायचं नाही। प्रश्न क्रमांक पहिला अ मधला पहिला दुसरा लिहिलं उत्तर, बाकी दुसरं काही लिहायचं नाही। प्रश्न पहिला ब काय दिलेला आहे? खालील उदाहरणे सोडवा। किती दिलेले आहेत? 2 दिलेले आहेत। किती मार्कांसाठी? 2। म्हणजेच पहिला प्रश्न काय असतो? कंपल्सरी। 6माहीला 4 असणार आहेत, तुम्हाला घटक चाचणीला 2च असतात।
कंपल्सरी 2 मार्कांसाठी. मागचा जो होता योग्यप्राय तो पण किती मार्कांसाठी? 2 मार्कांसाठी. हे कंपल्सरी सोडवायचे, ह्याच्यासाठी ऑप्शन नाही. बघा प्रश्न पहिला ब, खालील उदाहरणे सोडवा. त्याच्यातलं पहिला काय दिलेला? पुढील संच यादी पद्धतीने लिहा. आपण काय संच लिहिण्याच्या 2 पद्धती बघितलेल्या, एक तर यादी पद्धत किंवा गुणधर्म पद्धत. यादी पद्धत म्हणजेच आपण काय करतो? सर्व घटकांची यादी बनवतो. सिक्वेन्स किंवा त्यांचा क्रम महत्त्वाचा नसतो, प्रत्येक घटक येणे महत्त्वाचा असतो. त्याला काय म्हणतो आपण? यादी पद्धत. काय सांगितलेलं आहे? समनैसर्गिक संख्यांचा संच. त्या संचाला नाव द्यायचं. समनैसर्गिक संख्यांचा संच म्हणजे नैसर्गिक संख्यामधील ज्या पण समसंख्या आहेत त्यांचा काय करायचं आपल्याला? संच बनवायचा आहे. तो म्हणजेच काय? समनैसर्गिक संख्यांचा संच. म्हणजेच मी नाव देतो त्याला संचाला. काय? संच ए बरोबर कशात लिहितो आपण? महिरपी कवशात लिहितो. समनैसर्गिक म्हणजे ज्याला 2ने पूर्ण भाग जातो त्या काय संख्या असतात? समसंख्या. कुठून सुरुवात होणार आहे? 2, 4, 6, 8, 10 अनंत. का? कारण की समनैसर्गिक संख्यांचा संच सांगितले. आपल्याला सांगता येणार नाही. त्यांनी सांगितलं असतं 10 पर्यंत लिहा, 20 पर्यंत लिहा, 100 पर्यंत लिहा, तेव्हा मी काय केलं असतं? तिथपर्यंत लिहिलं असतं. पण इथे त्यांनी सांगितलेलं आहे समनैसर्गिक संख्यांचा संच किती असणार आहे? अनंत. आणि तुमचं उत्तर फक्त काय असणार आहे? इतकंच. नंबर बाण दाखवा किंवा उकळ लिहा आणि त्या संचाला नाव द्या, महिरपी कवशात लिहा. तसंच त्याच्यातला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? पुढील करणींच्या कोटी सांगा. कोटी म्हणजेच या वर्गमूळ चिन्हाचे जे असतं, काही नसतं म्हणजेच काय? कोटी किती असतो? 2. काही नसतं तेव्हा. पण 2 व्यतिरिक्त दिलेले असतं तेव्हा ते किती असतं? जे पण घन दिलेले असेल, चौथं मूल दिलेलं असेल, 5वं मूल दिलेलं असतं ते दिलेलं असतं. पण जर काहीच दिलेलं नसतं तेव्हा किती असतो? त्या करणी. ही करणी चिन्ह आहे. करणीची कोटी म्हणजेच इथे जी संख्या असते त्याला काय बोलतात? कोटी बोलतात. बघा काय दिलेलं आहे? तुमचं उत्तर फक्त इतकं असणार आहे. 2 नंबर लिहायचा. 5 करणी 12. काय लिहिणार तुम्ही? कोटी किती? 5 करणी 12ची कोटी किती आहे? 2. का? कारण की इथे काही नाही म्हणजेच काय लिहिणार? कोटी 2. तसंच दुसरं काय आहे? 10चं चौथं मूळ. काय लिहिणार? 10चं चौथं मुळाचं कोटी किती आहे? कोटी किती आहे? 4. 10चं चौथं मुळाचे कोटी किती आहे? 4. आणि आपले 2 प्रश्न झालेत. एक तिसरा प्रश्न दिलेला होता माझ्या मुलांसाठी, शिकवलेलं नव्हतं. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? 2च प्रश्न होते पण आमच्या शाळेत शिकवलेलं नव्हतं म्हणून मी त्यांना एक दुसऱ्या प्रश्नाच्या ऐवजी हा दिलेला. का आहे? खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. परिमेय संख्या कोणती दिलेली आहे? 4/5. हे कशात लिहायचं आहे? दशांश रूपात. म्हणजे 5ने 4ला भाग दिल्यावर दशांश रूप तयार होते. बघा कसं करतो आपण? सिंपल याच्यात करा. किती? छेदात किती आहे? 5. तो आपण इथे लिहितो आणि कुणाला भागणार आहे? 4ला. तो आपण इकडे लिहितो. किती? 5ने 4ला भाग जात नाही म्हणून 0 दिला. इथे 0 दिला, दशांश चिन्ह दिला. बरोबर? 5×8 40. बाकी किती आली? 0 आली वजाबाकी केल्यावर. म्हणजेच संपलं. दशांश रूप काय येणार आहे? 0.8. कोणाचे? 4/5चं दशांश रूप काय आहे? 0.8. आणि तुमचं उत्तर फक्त किती पाहिजे? इतकंच पाहिजे. बाकी लिहायची गरज नसते. ते तुम्ही कुठे? मागच्या पेजवर रफकाम म्हणून करायचं असतं. प्रश्न दुसरा अ. कोणतीही एक कृती पूर्ण करा. किती मार्कांसाठी? 2 मार्कांसाठी. 2 कृत्या दिलेल्या असतात, 1 सोडवायची असते. 6 महिला 3 दिलेल्या असतात, 2 सोडवायच्या. किती मार्कांसाठी? 4 मार्कांसाठी असते. पण 20 मार्काचा पेपर आहे म्हणून किती? एकच कृती सोडवायची आहे. बघा काय दिलेलं आहे? पहिली कृती 1 वर्गमुळात 5च्या छेदाचे परिमेयकरण करा. 1/5च्या छेदाचे परिमेयकरण करा. छेदाचे परिमेयकरण म्हणजेच ही अपरिमेय संख्या आहे, त्याची आपल्याला कशात बनवायची आहे? परिमेय संख्येत बनवायचं आहे. म्हणजेच काय करतो आपण?
परिमेय करण्यासाठी छेदात किती आहे, वर्गमुळात 5. याच संख्येने काय करणार, अंशाला पण आणि छेदाला काय करणार, गुणणार. म्हणजेच काय येणार आहे, एकाने एकाला गुणलं तर आतील या वर्गमुळातील आतील संख्येची गुणाकार ह्या एकाचा होत नाही, जो बाहेर असतो त्याच्याशी होतो. किती, एकाने एकाला गुणलं तर एकच येतो. म्हणजेच इथे किती येणार आहे, वर्गमुळात 5. आणि हे बघा यांचा गुणाकार वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 ह्यांचा जर मी गुणाकार केला तर किती होतो, 5 5 25. म्हणजेच किती होणार, या आतील संख्यांचा गुणाकार. कारण की घरसारखंच आहे, घरसारखीच असतील तर त्यांच्या आतील पदांचा काय गुणाकार होऊ शकतो. इथे पण वर्गमूळ आहे, इथे पण वर्गमूळ आहे. त्याच्या आतील संख्या काय आहेत, 5. इथे पण 5 आहे. त्यांच्या दोघांचा गुणाकार किती होतो, 25. आणि 25चं वर्गमूळ किती निघतं, 5. म्हणून 5 हे काय आहे, परिमेय संख्या आहे. आणि ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे. आपल्याला करायला काय सांगितलेलं होतं, छेदाचे परिमेयकरण करा. आपण छेदात काय दिलेलं होतं, नाही अपरिमेय संख्या दिलेली होती, ती आपण कशात केली, परिमेय संख्येत केली. इतकंच. बघा इथे 1/5 1 वर्गमुळात 5 इथे 1 वर्गमुळात 5 बरोबर 1 वर्गमुळात 5 गुणिले काय केलं, जो छेदात आहे त्यानेच गुणायचं असतं. दिलेलं नाही पण इथे दिलेलंच आहे, काय वर्गमुळात 5 हे इथे दिलेलं आहे तेच इथे लिहायचं होतं. वर्गमुळात 5 इथं या वर्गमुळात 5ने एकाला गुणलं तर काय येतं, वर्गमुळात 5च. आणि या दोघांचा गुणाकार केला तर वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 यांच्या दोघांचा गुणाकार केला तर 25. आणि 25चं वर्गमूळ किती, 5. आणि हेच काय झालं तुमचं उत्तर. आणि तुम्हाला फक्त अशी कृती लिहायची असते. ह्याला किती मार्क असतो, अर्धा. ह्याला किती असतो, अर्धा. ह्याला किती असतो, अर्धा. आणि ह्याला किती असतो, अर्धा. असे करून किती मार्क असतात, 2 मार्क असतात. 1 डबा 2 डबे बरोबर आले तरी पण 1 मार्क भेटतो. म्हणजेच हे सर्वात सोपा भाग असतो या प्रश्नपत्रिकेतला. प्रश्न दुसऱ्या अ मधला दुसरी कृती कोणती तरी एकच सोडवायची असते, पण मी विश्लेषण करतोय, सोडून दाखवतोय म्हणून काय करणार आहे, सगळेच प्रश्न घेणार आहे. बघा काय दिलेलं आहे. दुसरा प्रश्न, नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. नंबर ऑफ म्हणजेच त्या संचातील घटकांची संख्या, म्हणजेच काय नंबर ऑफ ए. वरील नियमांचा पडताळा सोबतच्या वेन आकृतीवरून घ्या. ही वेन आकृती दिलेली आहे, त्याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, पडताळा घ्यायचा. नंबर ऑफ ए म्हणजेच ए संचात किती घटक आहेत, किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. का, कारण की ए मध्ये जितके घटक आहेत तितके त्यांना काय बोलतो आपण, नंबर ऑफ घटकांची संख्याला आपण नंबर ऑफ ए म्हणतोय. म्हणजेच किती आहेत, नंबर ऑफ ए किती आहेत, 5. तसंच नंबर ऑफ बी बघा, 1 2 3 4 आणि 5 आणि 6. नंबर ऑफ बी किती आहेत, 6. तसंच ए युनियन बी म्हणजेच संयोग किती आहेत, ए संयोग बी. ए युनियन बी किती आहेत बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 घेणार का, नाही. आपण डबल मोजत नाही म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजेच नंबर ऑफ ए युनियन बी दोघांचे एकीकरण केल्यावर किती घटक होतात, 9 घटक. तसंच नंबर ऑफ ए छेद बी, छेद संच कशाला म्हणतो आपण, दोघांमधला जो सामायिक घटक असतो त्याला आपण छेद संच म्हणतोय. कोण सामायिक आहे, ए मध्ये पण 6 आहे आणि बी मध्ये पण 6 आहे. ए मध्ये पण 12 आहे, बी मध्ये पण 12 आहे. म्हणजेच हा काय झाला, 6 आणि 12 हे काय झाले तुमचे छेद संच झाले. पण ते त्यांची घटकांची संख्या किती आहे, किती, 1 आणि 2. म्हणजेच आपण काय लिहावं लागेल, 2. आणि इतकंच लिहायचं आहे. हे जर आपण सोल्व केलं तर हेच भेटणार आहे. बघा काय आहे, ए किती आहे, 5 अधिक बी किती आहे, 6. किती होतात, 5 अधिक 6 किती होतात, 11 होतात. 11 मधून 2 वजा केले तर किती राहतात, 9च राहतात. म्हणजेच हे आपले काय होतं, पडताळा केला तर आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू भेटते. म्हणजेच हे जे आपण भरले इतकंच भरायचं असतं, बाकी काही भरायचं नाही. म्हणजेच तुम्हाला अर्धा मार्क किती भेटणार आहे, 2 मार्क भेटणार आहेत. जेव्हा कृती सोडवायला सांगितले तेव्हा पूर्ण कृती लिहा आणि
जे डबे आहेत त्याच्या ज्या किमती आहेत ते लिहा. म्हणजेच कृती लिहिताना प्रश्न सोडून द्यायचे नाही, सगळं जशाचे तसं लिहा आणि त्या डब्यांमध्ये किमती लिहा. म्हणजेच तुम्हाला काय मार्क भेटतील. प्रश्न दुसरा ब काय आहे, कोणतेही 2 प्रश्न सोडवा. किती मार्कांसाठी? 4 मार्कांसाठी. आणि 6 महिला सुद्धा 4 मार्कांसाठीच हा प्रश्न असतो. दुसरा ब कोणतेही 2 प्रश्न सोडवा. प्रश्न पहिला काय दिलेला आहे, जर संच ए बरोबर महिरपी कंसात 1 3 2 7 तर ए या संचाचे कोणतेही 2 उपसंच लिहा. उपसंच म्हणजेच मुख्य संचाचे उप जे असतात त्यालाच काय बोलतो आपण, उपसंच. कोणतेही म्हणजेच त्या संचाला मी नाव देतोय काय, संच बी महिरपी कंसात 1 आणि 3 हा काय झाला, या संच एचा उपसंच झाला. कारण की संच ए मधलेच घटक कुठे आहेत, बी मध्ये आहेत, त्याला आपण काय बोलतो, उपसंच. तसाच संच सी लिहू शकतो मी. कोणतेही 2 लिहायला सांगितले, 3 आणि 7 हा सुद्धा काय झाला, उपसंचच झाला. तसंच डी कोणतेही 2च सांगितलेले आहेत. संच डी बरोबर मी काय लिहू शकतो, 1 आणि 7 असे तुम्ही अनंत बनवू शकता. पण आपल्याला किती लिहायला सांगितलेले आहेत, 2च. किंवा संच ई बरोबर महिरपी कंसात 2 हा सुद्धा काय झाला, संच एचा काय झाला, उपसंचच झाला. आणि अपेक्षित उत्तर फक्त किती असते, प्रश्न लिहायची गरज नसते, फक्त प्रश्न दुसरा ब त्याच्यातला पहिला लिहायचा आणि इतकंच लिहायचं असतं. हेच उत्तर पाहिजे, हे लिहायची गरज नसते. प्रश्न दुसऱ्या ब मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, कोणतेही 2 सोडवायचे. 3 दिलेले असतात, 2 सोडवायचे. त्याच्यातला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, खालील संख्या दशांश रूपात लिहा. कसं लिहिणार मी, काय लिहिणार, प्रश्न क्रमांक लिहिणार, 2 नंबर लिहिणार, बाण दाखवणार आणि काय लिहिणार, 9/11चं मला दशांश रूप लिहायचं आहे. म्हणजेच मला काय करावं लागेल, 11ने या 9ला काय करावं लागेल, भागावं लागेल. जातो का भागाकार आणि 9ला, नाही जात. म्हणून इथे 0 घेतला तर आपण इथे 0 घेऊन काय घेतो, दशांश चिन्ह घेतो. आता जातो का, जातो. कितीने जाईल, 11 8 88. कितीने, 11 8 88. किती राहणार, 2 राहणार. किती, 90 मधून जर 88 गेले तर किती राहतात, 2. परत 11ने या 2ला भाग जात नाही म्हणून किती घेतला, 0 घेतला. किती, 11 एके 11. किती राहणार, 9 राहणार. किती होणार, भाग नाही जाणार म्हणून 0 देणार. आणि 11 8 88. किती राहणार, 2 राहणार. किती होणार, 20 होणार. किती होणार, 11 एके 11. किती राहणार, 9 राहणार. म्हणजेच हे काय, अखंड आवर्ती रूप येते. म्हणजेच 8 1 8 1 8 1 8 1 येतच राहणार, बाकी उरतच राहणार. म्हणून त्याच्या दशांश रूप काय होणार आहे, 0.8 1 8 1 8 1 अनंत. तेच आपण कसं लिहितो, 0.81 आवर्ती. का, कारण की डोक्यावर बार दिला, रेस दिले म्हणजेच तेच काय होतात, रिपीट होतात. म्हणून 0.81 आवर्ती हे काय आहे, 9/11चे काय आहे, दशांश रूप आहे. प्रश्न दुसरा बी मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, जर एम हा कोणताही एक संच असेल तर MU5 म्हणजेच रिकामा संच, एम संयोग रिकामा संच आणि एम छेद रिकामा संच लिहा. काय लिहिणार मी, 3 देणार नंबर आणि काय देणार, बाण दाखवणार आणि लिहिणार काय, समजा संच एम बरोबर महिरपी कंसात 2 3 4 आणि 8 कोणताही संच असेल. समजा एम बरोबर 2 3 4 8 व फाय बरोबर काय असतो, रिकामा संच, म्हणजेच त्याच्यात एकही घटक नसतो. म्हणून एम संयोग जर मी 5 केला म्हणजेच
दोघांचा संयोग केला, युनियन केले, तर काय येणार आहे 2 3 4 आणि 8. आणि संच 5 मध्ये तर एकही घटक नाही, तो आपण आहेच नाही, ते लिहिणार कुठून? म्हणजेच आपलं पहिलं सोल झालं m संयोग 5. म्हणजेच काय होणार आहे आपलं m संयोग 5 तितकंच दाखवायचं होतं आपल्याला. 5 बरोबर काय येणार आहे mच येणार आहे. का? कारण की जरी संयोग केला तरी पण आपल्याला तोच भेटतो. तसेच m छेद 5 बरोबर काय असतो रिकामा संच. कारण की दोघांमधला सामायिक घटक हे तर आहेत पण ह्याच्यात एकही घटक नाही, म्हणजे सामायिक घटक होणार रिक्त संच. म्हणून m छेद 5 बरोबर का होणार आहे 5. कारण की m छेद 5 बरोबर काय काहीच नाही, एकही घटक नाही, म्हणजेच m छेद 5 बरोबर 5. प्रश्न तिसरा अ. काय दिलेले आहे? कोणतीही एक कृती पूर्ण करा. किती मार्कांसाठी? 3 मार्कांसाठी. 2 कृत्या दिलेल्या असतात, एक सोडवायची असते. चला तर बघू काय दिलेलं आहे. पहिलं त्याच्यातलं 20 व संच u बरोबर महिरपी कवशात 1 3 5 8 9 10 11 12 13 15. तसेच संच ए बरोबर महिरपी कवशात 1 11 आणि 13. आणि संच बी बरोबर महिरपी कवशात 8 5 10 11 आणि 15. तर आपल्याला काय लिहायला सांगितलेलं आहे ए छेद बी, म्हणजे संच ए छेद बी म्हणजे दोघांमधला सामायिक घटक. पहिले ते लिहून घ्या, त्याच्यानंतर लिहा. हे रफ काम करा कुठेतरी. ए छेद बी म्हणजेच संच ए छेद बी कोण आहे सामायिक घटक बघा. संच ए बघा आणि संच बी बघा. एक आहे का याच्यात? नाही. 11 आहे का याच्यात? आहे. 13 आहे का? नाही. म्हणजेच कोण असणार आहे? फक्त कोण असणार आहे? 11. त्याच्यानंतर काय सांगितलेलं दुसरा प्रश्न ए युनियन बी. बघा ए युनियन बी म्हणजेच ए संयोग बी. बघा बरं काय आहेत लिहून घ्या. काय 1 11 13 संयोग करतोय, म्हणजेच ए आणि बी काय करणार आपण एकत्र करणार. 1 11 13 काय येणार 8 5 10 11 लिहिणार का? इथे 11 आहे पण 11 परत आलाय म्हणून आपण लिहत नाही. आणि किती 15. तसेच तिसरं काय आहे एचा पूरक संच, म्हणजेच ए मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यू मध्ये असलेल्या घटकांना आपण काय म्हणतो पूरक संच. म्हणजेच कोण सोडून देणार 1 11 13. राहिले कोण 1 11 13 सोडून दिले तर राहिले कोण 3 5 8 9 10 11 घेणार का? नाही. 11 याच्यात आहे ए मध्ये आहे म्हणून तो आपण घेणार नाही. कोण आहे 12 आणि 15. हे काय झालं एचा पूरक संच. ते आपण इथे लिहायचे होते ए छेद बी. किती काढला आपण 11. इकडे इतकं लिहायची गरज नाही कारण की एकच आहे. त्याच्यानंतर ए युनियन बी किती आहेत ए आणि बी काय केले मी एकत्र केले. बघा एकत्र केलेले कोण आहे 1 11 13 8 5 10 आणि 15. हे काय झाले हे लिहायचे होते तुम्हाला. तसंच एचा पूरक संच लिहिला आपण किती 3 5 8 9 10 12 आणि 15 लिहिला आपण एचा पूरक संच. बीचा पूरक संच म्हणजेच मी बी मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंचात यू मध्ये असलेल्या कोण आहे 8 घेणार का? नाही.
8 नाही घेणार, कोण परत 5 नाही घेणार, कोण 10, कोण 11, कोण 15, राहिले कोण 1 3 9 12 13 घेतले आपण. ए युनियन बी चा पूरक संच, ए संयोग बी चा पूरक संच कोण आहेत? 1 11 बघा, 1 11 13 8 5 10 15, राहिला कोण 3, कोण राहिला 3 9 आणि 12. हे काय झालं? ए संयोग बी चा पूरक संच. तसेच काय दिलेलं आहे? ए छेद बी चा पूरक संच. ए छेद बी चा पूरक संच म्हणजेच 11 सोडून जे पण आहे ते सर्व हा सोडून द्यायचा आणि राहिलेले सगळे काय करणार आपण? लिहिणार. 1 3 5 8 9 10 10 12 13 आणि 15. हे काय झाले? ए छेद बी चे पूरक संच. अशा प्रकारे प्रत्येक याला किती मार्क आहे? अर्धा मार्क, म्हणजेच किती होतात? 3 मार्क. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. प्रश्न तिसऱ्या ब मधला दुसरा काय दिलेला आहे? कर्णी 3 संख्या रेषेवर दाखवा. लिहायची काही कृती फक्त. बघा त्याच्यातले पहिले काय करायचं असतं? कृती लिहायची आहे आपल्याला फक्त. संख्या रेषा आखून काय? संख्या रेषा आखून एक या ठिकाणी ए हा बिंदू, संख्या रेषा आखून ए या ठिकाणी ए हा बिंदू घ्या. ए बी हा संख्या रेषेवर ए बी हा संख्या रेषावरील लंब असा काढा की ए बी बरोबर 1 एकक. पहिली कृती काय? संख्या रेषा आखून एक या ठिकाणी ए हा बिंदू घ्या. दुसरी ए बी हा संख्या रेषेवरील लंब असा काढा की ए बी बरोबर किती घ्यायचं आहे? 1 एकक. आणि तिसरी कृती ओ हा केंद्रबिंदू घेऊन, ओ हा केंद्र बिंदू घेऊन ओ बी ही त्रिज्या मानून एक असा कंस जो संख्या रेषेला सी या ठिकाणी छेदेल. हे काय झाले? आपल्याला आपल्या कृती झाले. ह्याला प्रत्येकाला किती? 1 1 मार्क आहे. पहिली काय? संख्या रेषा आखून एक या ठिकाणी ए हा बिंदू घ्या. दुसरी काय? ए बी हा संख्या रेषेवरील लंब असा काढा की ए बी बरोबर किती घ्यायचे आहे? 1 एकक. आणि तिसरी काय आहे? ओ हा केंद्रबिंदू घेऊन ओ बी ही त्रिज्या मानून एक असा कंस काढा जो संख्या रेषेला सी या ठिकाणी छेदेल.
काय संख्या रेषा आखली एक या ठिकाणी ए हा बिंदू घेतला ए बिंदू ए बी हा संख्या रेषेवरील लंब असा काढा की ए बी बरोबर किती असेल 1, हे पण किती आहे 1 आणि ह्याला नाव काय द्यायचं आहे बी. ओ हा केंद्र मानून काय 0, तिथे आपण नाव काय दिलेलं आहे ओ हा केंद्रबिंदू घेऊन ओ आणि बी पर्यंत काय घ्यायचे आहे कंपासने अंतर त्रिज्या मानून एक असा कंस काढा. म्हणजेच इथे कंपासचं टोक ठेवून इथे पेन्सिलचं टोक ठेवून असा कंस काढा. कसा असा. म्हणजेच संख्या रेषेला सी या ठिकाणी छेदेल. कुठे छेदला सी या ठिकाणी. तोच म्हणजे काय असेल आपला काय असेल वर्गमुळात 3 ही संख्या अपरिमेय संख्या. प्रश्न तिसरा ब. कोणताही एक प्रश्न सोडवा. किती मार्कांसाठी 3 मार्कांसाठी. 2 दिलेले असतात, 1 सोडवायचा असतो. पहिला दिलेला आहे गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा. बघा दिलेला आपल्याला काय 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. ह्याचा काय करायचं आहे आपल्याला सोपी रूप करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. म्हणजेच बघा कसं होणार 3 वर्गमुळात किंवा करणी 12. 12चे आपण अवयव पाडू. कोण 3 गुणिले 4 गुणिले 7 वर्गमुळात 15चे अवयव किती 3 गुणिले 5. बघा काय करणार 3 काही नसतं म्हणजे यांच्या दोघांच्या मध्ये काय असतं गुणाकार असतात. 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 4 गुणिले 7 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 5. प्रत्येकाला एकदम सेपरेट करून टाकले. हे जर मी सोडवलं तर परत मला हेच भेटणार आहे. म्हणून 3 गुणिले वर्गमुळात 3 हा पण इथे आणला तर वर्गमुळात 3 गुणिले या 4चं वर्गमूळ किती 2 गुणिले 7 वर्गमुळात 5 आणि किती 3 गुणिले वर्गमुळात 3 त्रिक किती होतात 9 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजेच 3 गुणिले 9चं वर्गमूळ किती 3 म्हणजेच 3 गुणिले किती 2 गुणिले 7 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजेच किती या सर्वांचा गुणाकार करा बरं. किती किती होतो 3 त्रिक 9 9 दुने 18 म्हणजेच 18 गुणिले 7 गुणिले वर्गमुळात 5. 18 सती किती होतात 126 आणि वर्गमुळात 5. हेच काय झालं आपलं सोपं रूप झालं. तुम्हाला ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत करता येत असेल तर शॉर्टकटली करू शकता, पण मी माझ्या पद्धतीने सोडवले तुम्हाला समजण्यासाठी. प्रश्न तिसऱ्या ब मधला दुसरा काय दिलेला आहे शेजारील वेन आकृतीवरून पुढील संच लिहा. शेजारील वेन आकृती आहे त्याच्यावरून पुढील संच लिहायचे आहेत. संच ए सेट ए लिहिलेला आहे पण ते टायपिंग मिस्टेक झालेलं आहे, मराठीत पाहिजे होतं. संच ए काय आहे संच ए बरोबर महिरपी कंसात कोण कोण आहे एक्स वाय झेड एम आणि एन. हा काय झाला संच ए. तसाच संच बी महिरपी कंसात पी क्यू आर आणि एम एन. तसेच संच यू. संच यू म्हणजे सर्वांना सामावून घेणारा संच म्हणजेच संच यू. विश्वसंच म्हणतो त्यांना आपण. काय येणार एक्स वाय झेड पी क्यू आर आणि एम आणि एन. हे काय झालं संच यू विश्वसंच यू बरोबर महिरपी कंसात एक्स वाय झेड पी क्यू आर आणि एम एन. प्रश्न चौथा
कोणताही एक प्रश्न सोडवा. किती मार्कांसाठी? 4 मार्कांसाठी. 2 दिलेले असतात, एक सोडवायचा असतो. त्याच्यातला पहिला, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारची पेय घेतात, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थी संख्या काढा. चला तर सुरुवात करू आपण. कसं करणार? एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. हा वसतिगृहात, यू हा वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा संच आहे. तसंच चहा, चहा म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला टी बोलतो, म्हणून टी हा चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. आणि सी हा कॉफी, कॉफी घेतात. कॉफी किती घेतात? 60, म्हणजेच कॉफी घेणारे, म्हणजेच सी हा कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. म्हणजेच नंबर ऑफ यू बरोबर किती आहेत? 125. तसेच नंबर ऑफ टी बरोबर किती आहेत? चहा घेणारे किती आहेत? 80. तसेच नंबर ऑफ शी बरोबर किती आहेत? कॉफी घेणारे किती आहेत? 60. आणि नंबर ऑफ टी छेद सी म्हणजेच दोन्ही पेय घेणारे किती विद्यार्थी आहेत? 20 विद्यार्थी आहेत. म्हणून नंबर ऑफ टी युनियन सी म्हणजे चहा आणि कॉफी घेणारे, काय आहे सूत्र? नंबर ऑफ टी अधिक नंबर ऑफ सी बरोबर, नंबर ऑफ टी अधिक नंबर ऑफ सी वजा नंबर ऑफ टी छेद सी. आपण लिहिलेले आहेत सर्व. आपल्याला नंबर ऑफ टी आणि कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहेत ते काढायचे आहेत. टी किती आहेत? चहा घेणारे किती आहेत? 80. कॉफी घेणारे किती आहेत? अधिक 60. आणि दोन्ही पेय पिणारे किती आहेत? 20. म्हणून किती? 80 आणि 60 किती होतात? 140 वजा 20. म्हणून नंबर ऑफ टी संयोग सी म्हणजेच कॉफी आणि चहा घेणारे विद्यार्थी किती आहेत? 140 मधून 20 गेले तर किती? 120 विद्यार्थी चहा आणि कॉफी पितात. परंतु इथे घेतोय मी, जागा नाहीत म्हणून इथे घेतोय. परंतु एकूण विद्यार्थी किती आहेत? एकूण विद्यार्थी किती आहेत? 125 आहेत. म्हणून चहा न घेणारे विद्यार्थी काय करणार आपण? नंबर ऑफ यू वजा नंबर ऑफ टी संयोग सी म्हणजे चहा आणि कॉफी घेणारे विद्यार्थी आपण जर वजा केले कुठे? विश्वसंच यू म्हणजे पूर्ण वसतिगृह किती विद्यार्थी आहेत? 125 वजा 120 म्हणजेच किती विद्यार्थी? 125 मधून 120 गेले तर किती? 5 विद्यार्थी. 5 विद्यार्थी हे चहाही घेत नाहीत आणि कॉफी सुद्धा घेत नाही. खाली एक वाक्य लिहायचं, काय? एकही पेय न घेणारे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 5 आहे. प्रश्न 4 मधला हा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? सोपे रूप द्या. काय दिलेलं आहे?
9 करणी 5 वजा 4 करणी 5 अधिक करणी 125 म्हणजेच 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125. हे काय करायचं आपल्याला सोपे रूप द्यायचे. म्हणजेच बघा इथून तुम्ही लिहायला सुरुवात करायची असते, प्रश्न लिहायचा नाही. 2 नंबर प्रश्न आणि काय 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125. काय करायचं आपल्याला सोपे रूप द्यायचे आहे. म्हणजेच हे तर तसंच राहणार 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 25 गुणिले 5 किती 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 5 किती होणार 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 25चे वर्गमूळ किती अधिक 5 वर्गमुळात 5. सर्व करणी सारख्याच आहेत म्हणून बाहेरील पदांची बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते. म्हणजेच किती 9 वजा 4 अधिक 5 आणि वर्गमुळात 5 किती 9 अधिक 5 किती होतात 14 वजा 4 वर्गमुळात 5 आणि 14तून 4 गेले किती राहतात 10 वर्गमुळात 5. म्हणजेच 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125चे काय येणार आहे किंमत 10 वर्गमुळात 5. हे काय झालं आपलं सोपं रूप. ह्याला किती मार्क आहेत 4 मार्क आहेत. इथे आपली इयत्ता 9वी गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका संपलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा.